SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। आषाढी वारी 2026 सुरक्षित, सुव्यवस्थित आणि संस्मरणीय करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एक टीम म्हणून काम करावे। वारकरी व भाविकांना मागील वर्षाच्या तुलनेत अधिक चांगल्या आणि उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले यांनी केले। येथील KPB महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आषाढी वारी 2026 आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन S, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीत वारी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। नदीपात्रात स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 2 ते 3 वॉच टॉवर उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यावर्षीच्या आषाढी वारीसाठी तब्बल 5500 बसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। विभागीय आयुक्त शीतल तेलीउगले यांनी या सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगत वारी कालावधीत कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने रजा घेऊ नये, तसेच मोबाईल बंद ठेवू नयेत असे स्पष्ट निर्देश दिले। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। यंदाची आषाढी वारी अधिक नियोजनबद्ध, सुरक्षित आणि भाविकाभिमुख करण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून सर्व विभागांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले।